आरोग्य सचिवांची आज पुण्यामध्ये बैठक आहे। वाढत्या जीबीएस धोक्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होतीये। 2:30 वाजता ससून रुग्णालयामध्ये बैठक होणार आहे असं समजतंय। पुण्यामध्ये आता रुग्णांची संख्या 127 झालेली आहे आणि या वाढता धोका लक्षात घेऊन जीबीएसच्या पार्श्वभूमीवर आता महत्त्वाची बैठक आरोग्य सचिवांची होतीये। 2:30 वाजता ससून रुग्णालयामध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे असं समजतंय। पुण्यामध्ये आरोग्य सचिवांची ही बैठक आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आणखी कोण कोण बैठकीसाठी उपस्थित असणार आहे आणि काय नेमक्या उपाययोजना होऊ शकतात? जीबीएस रुग्णांची संख्या पुण्यात वाढत असताना या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला कल्पना आहे की केंद्राचं पथक पुण्यात आलेलं होतं। केंद्राच्या पथकानं पुण्यात पाहणी केलेली होती। यानंतर आता आरोग्य सचिव आज दुपारी पुण्यात 2:30 वाजता ससून रुग्णालयामध्ये येणार आहेत। तिथल्या रुग्णांची ते भेटतील, चर्चा करतील आणि त्यानंतर बैठक जी आहे ती पार पडणार आहे। 1 तास साधारणपणे ही बैठक चालेल अशा पद्धतीची माहिती आहे। आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये जे पुण्यात जीबीएसचे रुग्ण आहेत त्यात 2 जणांचा बळी गेल्याचं आपण पाहिलं आणि ही अशा पद्धतीची घटना घडू नये यावर कुठेतरी आळा बसावा यासाठी उपाययोजना ज्या आहेत, ठोस पावलं जी आहेत ती उचलली जावीत आणि जी रुग्णसंख्या वाढते त्यावर कंट्रोल आणण्यासाठी म्हणून आरोग्य सचिव आज बैठक घेतील। या बैठकीमध्ये जे पुणे जिल्ह्याचे सगळे अधिकारी आहेत ते बैठकीला हजर असतील, जिल्हाधिकारी या बैठकीला हजर असतील अशा पद्धतीची माहिती मिळते। ससून रुग्णालयाचे डीन देखील या बैठकीला हजर असणार आहेत। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर आज आरोग्य सचिव नेमक्या काय सूचना देतात, मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।